श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा जो विषय आहे आपला, आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आपल्यासाठी तो आहे धनतेरस विषयी। आपली आता दिवाळी येते, धनतेरसचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण पूजा मांडणी काय करावी, कशी करावी त्याविषयी मी तुम्हाला मांडणी कशी करायची ते पण दाखवत आहे आणि पूजा काय करायची, मंत्रस्तोत्र काय बोलावे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा। तर मी तुम्हाला सांगेल की धनतेरसच्या दिवशी ज्या गोष्टी आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी लागणार आहेत पूजेसाठी, कुठलीही वस्तू असू द्या, तर केसुनी मी सहसा करून केसुनी जी बोलली जाते, छोटासा झाडू असो मोठा असो, तुम्हाला जर झाडू बाजारातून आणायचा असेल तर त्या दिवशी धनतेरसच्याच दिवशी आपल्याला आणायचे ज्या गोष्टी म्हणजे पूजा सामान जे आणायचे, पूजेला जे लागणार आहे ते धनतेरसच्या दिवशी आणा। अजून त्या दिवशी अजून एक वस्तू आणायची, ती पूजा मी जेव्हा सांगेल तुम्हाला तेव्हा सांगतेच निश्चितच, पण ज्या काही खरेदी करणार आहेत गोष्टी, ज्या मी वस्तू सांगितल्या अगोदर तुम्हाला, त्यासुद्धा तुम्ही धनतेरसच्या दिवशी आणायच्या आहेत तरी चालेल। कुठलीही वस्तू आणा, छोटी आणा मोठी आणा, या दिवसाला खूप महत्त्व मानलं जातं। धनतेरसच्या दिवशी धनतेरस देवता ही आपली सगळ्यात महत्त्वाचं धन म्हणजे ते असेल आपलं शरीर। आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी धन म्हणजे काय, धनतेरसचा अर्थ बऱ्याच लोक म्हणजे वेगवेगळा करतात, पण खरा अर्थ हा आहे आयुर्वेदामध्ये की आपलं धन म्हणजे काय, आपलं शरीर जे असतं ते खरंच खूप मोठं धन असतं आणि ते निरोगी राहण्यासाठी आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते। धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपल्या धन्वंतरी भगवान जे आहे त्यांची फोटो असतो, तो फोटो तुमच्याकडे नसेल तर तो निश्चितच आणून घ्या। त्या दिवशी आणला तरीही चालेल अगदी, आणि आपल्याला आणून मात्र व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यायची। फोटो स्थापित करायचा आहे पाटावरती, फोटो आपल्याला लागणार आहे त्या दिवशी। तर केंद्रामध्ये अवेलेबल असतात, धन्वंतरी भगवानांचा फोटो नसेल तर फोटो तुम्ही निश्चितच आणा असं मी सांगेल। तर आपल्या आयुर्वेदामध्ये जसं सांगितलं जातं त्या प्रकारेच आपल्याला पूजा करायची आहे। प्रत्येक गावी बघा, प्रत्येकच्या घरी वेगवेगळी पद्धत असते धनतेरसची, पण थोडीफार सारखीच असते, म्हणजे 80-90% तरी सारखी असते, थोडीफार इकडे तिकडे असते। तर आपण मिळती जुळती असते तशा प्रकारे आपण पूजा करू शकतो। मी जी मांडणी करत असते, म्हणजे जी पूजा मांडणी करत असते प्रत्येक सणाची, ही आपली केंद्रातून जशी सांगितली जाते त्या प्रकारे माझी मांडणी असते, त्या प्रकारेच मी तुम्हालाही सांगेल आज। चला मग दाखवते मी तुम्हाला की आपण पूजा मांडणी कशी करायची धनतेरसच्या दिवसाची। तर इथे आपल्याला घ्यायचा एक पाट घ्यायचा आहे, पाटावरती कपडा टाकायचा आहे, कपड्याच्या इथे रांगोळी काढायची आपल्याला। ही पूजा आपण सकाळी मांडू शकतो, आपण सकाळपासून आपण मांडू शकतो, आपल्याला पूजा सकाळी करू शकतो। दुसऱ्या दिवशी आपल्याला पाट उचलायचा आहे, काही हरकत नाही। तर हा आपला पाट मांडायचा आहे, पाटावरती लाल वस्त्र टाका, आपण पिवळं टाकलं तरी चालेल, लाल टाकलं तरीही चालेल। कुणाकुणाचे ते कळस मांडला जातो, आपल्या पद्धतीनुसार मी तेच बोलले तुम्हाला, तुमच्याकडे जर पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही करू शकतात, इथे कळस मांडू शकतात, काही हरकत नाही। त्याच्यानंतर मी इथे जे माझ्याकडे छोटे हे आहेत माठ, आपण आधी जुन्या काळी असायची बघा, उडतून असायची माठा, म्हणजे आपलं मातीची, तर आपल्या आत्ताच्या काळात तर नाही, पण माझ्याकडे हे जे छोटे माठ आहेत, मटके आहेत, त्यांच्यामध्ये मी धान्य भरण्यासाठी वापरत असते, दरवर्षी वापरते। तर असे मी धान्य घेतलेले आहेत इथे। तर हे लक्ष्मीपूजनलाही घ्यायचे आहेत आपल्याला, आणि मी धन्वंतरी म्हणजे त्या दिवशी घेत असते, कारण आपलं अन्न आहे ते, आणि हे आहे तर आपलं जीवन आहे असं मी मानते, म्हणून मी धान्याची पण पूजा करत असते। तर गहू, बाजरी, नंतर चवळी, मूग आणि तांदूळ, अशा प्रकारे कुठलेही 5 धान्य आपल्या घरातले घ्यायचे आहेत। इथे जोड पानं ठेवलेले आहेत मी। इथे धन्वंतरी भगवानांचा फोटो आहे, हा फोटो आपल्या केंद्रांमध्ये मिळून जाईल बघा। आपल्याला हा फोटो आवश्यक आहे। हा फोटो आपल्या देवघरात रोज ठेवायचा का, तर नाही, आपण ठेवून द्यायचा, आणि नंतर आपण जेव्हा पूजा आता करणार आहेत त्या दिवशी आपल्याला हा पूजा फक्त त्या दिवशी काढायचा असतो असं मी तुम्हाला सांगेल। तर आपल्याला असा भगवानांचा फोटो मांडून द्यायचा आहे इथे। आपल्याकडे जर धन म्हणजे आपला पैसा, ज्वेलरी वगैरे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर तुम्ही इथे पाटावरती मांडू शकतात आणि इथे ठेवू शकतात। तर आता आपल्याला पूजा काय करायची ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते। साधी आणि सोपी पूजा अशी आहे, मी तुम्हाला आता सांगणार आहे, सुरुवात करते। आपल्याला जोड पानं घ्यायचे, जोड पानांच्या वरती आपल्याला गणपती बाप्पांच्या शिवाय कोणतीच पूजा नसते, तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे।
तर आधीच सगळ्यात आधी गणपती बाप्पांना घ्यायचं आहे तांब्यामध्ये. आपल्याला 5 वेळा पाण्याने 5 वेळा गणपती बाप्पांचा दुधाने आणि नंतर साध्या पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. मी तुम्हाला दाखवे. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः. अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे चांगली. पुसल्यानंतर आपल्याला स्थापना करायची आहे. आधी तांदूळ टाकायचे. तांदूळच्या वरती आपण हळदी कुंकू टाकायचं थोडं. हळदी कुंकू टाकल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा आपण ओम गण गणपती नमः बोलत राहायचं आहे. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे. नंतर आपल्याला महालक्ष्मी माताची मूर्ती बघा, आपण कुबेर भगवान आणि महालक्ष्मी मातेची पूजा केली होती बरोबर कोजागिरीला. ती मातेची सुपारी किंवा मूर्ती असेल अगदी तीही घेतली तरीही चालेल, काही हरकत नाही, काही हरकत नाही. नाहीतर मग आपल्या देवघरात जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तीही घेतली तरीही चालेल. मी लक्ष्मी मातेची मूर्तीच घेत आहे देवघरातली. तर आपण महालक्ष्मी मातेचा मंत्र गायत्री मंत्र जो आहे तो म्हटला तरीही चालेल, नाहीतर महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरीही चालेल. म्हणजे कुठलंही म्हणू शकतात किंवा श्रीसुक्त असेल त्याच्यानेही चालेल. अभिषेक करायला काही हरकत नाही. तसंच गणपती बाप्पांचा अथर्वशीर्षाने आपण अभिषेक केला तरीही चालेल. तर मी ते महालक्ष्मी माताचा जो साधा मंत्र आहे आपला तो बोलेल. आधी पाण्याने 5 वेळा, नंतर दूध टाकायचे 5 वेळा, परत साधं पाणी टाकायचे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला महालक्ष्मी मातेचा पण अभिषेक करायचा आहे. महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे नंतर आपल्याला पुसून घ्यायची मूर्ती पुसल्यानंतर आपल्याला स्थापना करायची. जोड पानांवरती अक्षदा टाकायचे, थोड्या हळदी कुंकू टाकायचे अक्षरांवरती आणि नंतर आपल्याला महालक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. महालक्ष्मी मातेला आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे. महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फूल असेल फूल वाहायचं आहे. महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः. या प्रकारे परत आपला दिवा जो आहे दिवा प्रज्वलित केलेला आहे मी. आधी दिवा आपण प्रज्वलित करून घ्यावा लागतो कुठल्याही पूजेला. आपल्याला आता ओवाळायचं आहे. ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः. त्याच्यानंतर आपला धन्वंतरी भगवान जे आहेत त्यांची पूजा करायची आहे. धन्वंतरी भगवान. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे हे अमृत कलशहस्ताय सर्वमय विनाशय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. अशा प्रकारे धन्वंतरी भगवानांची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना इथे भरीव चौकोन काढायचा आहे. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणायचा व्यानायचा उदानायचा समानायचा ब्रह्मचा नैवेद्य. अशा प्रकारे आता धन्वंतरी भगवान जे आहेत त्यांना पण आपल्याला नैवेद्य कुठलाही अगदी गोड पदार्थ आपल्या घरात जो असेल तो तुम्ही नैवेद्याला ठेवू शकतात. आता मी ड्रायफ्रूट्स आहेत ते मी चालू ठेवत आहे आणि एक वस्तू मी जी तुम्हाला बोलली होती ती दाखवत आहे. तर ते आहेत आपले धने. धने जे असतात खूप अशी मौल्यवान वस्तू धनतेरसच्या दिवशी आपल्याला न आणता फक्त 10 रुपयाचे धने तुम्हाला विकत आणायचे आहेत आणि ते नैवेद्याला ठेवायचे आहेत. गुळ आणि धने यांचाच नैवेद्य आपल्या धन्वंतरी भगवानांना दिला जातो. म्हणून तुम्हाला सांगेल की धने कुणीही मागितले तरी धने त्या दिवशी धनतेरसच्या दिवशी कोणालाही देऊ नका. तर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. चौकोन काढायचं आहे भरीव मंडल इथे. त्याच्यानंतर धन्यांचं ठेवायचं आहे. ओम प्राणायचा व्यानायचा उदानायचा समानायचा ब्रह्मायचा नैवेद्य समर्पयामि. धन्वंतरी भगवानांना आपण तुलसी माता असते तुलसी मातेचं पान असतं ते पण दाखवू शकतो.
म्हणजे अर्पण करायचं आहे, दाखवू नाही शकत, सॉरी, अर्पण करायचं आहे. आता ड्रायफ्रूट्स आहेत ते ठेवायचे आहेत आपल्याला इथे. तर या प्रकारे नंतर हे जे धान्य आहे, धान्याची पण आपल्याला पंचोपचार अशी व्यवस्थित पूजा करायची आहे. धान्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. धान्य आहे तर आपण आहोत, हे अन्न आहे आपलं, याच्याने आपण जीवन जगत असतो. त्याच्यानंतर धन्वंतरी भगवानांना दिवा आपला ओवाळून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला मी तुम्हाला सांगेल, आयुर्वेदामध्ये जो आपल्याकडे कुठलीही वस्तू असू द्या, माझ्याकडे हा काढा जो बनवतो आपण, काढ्यामध्ये सगळे पदार्थ येतात आयुर्वेदाचे. तुम्ही च्यवनप्राश असतं बघा, ते पण घेऊ शकता. त्याच्यात पण सगळे मिरे, लोंगपासून, सुंठपासून सगळे येत असतात. कुठलीही वस्तू घ्या तुम्ही अगदी. माझ्याकडे हा काढ्याचा जो पावडर आहे ती आहे, तिला मी इथे ठेवत आहे पूजेच्या ठिकाणी, कारण आयुर्वेदिकमध्ये सांगण्यात येतं त्या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आणि धन्वंतरी भगवान हे आयुर्वेदाचेच देवता आहे, प्रवर्तक आहेत, म्हणून आपल्याला सगळ्या ज्या वस्तू असतात आयुर्वेदच्या त्या इथे ठेवायच्या आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्याला त्या दिवशी बघा, पंचगव्य असेल, पंचगव्यही आपण आणायचं आहे. पंचगव्य पण खूप महत्त्व दिलं जातं, कारण गाईच्या ज्या वस्तू असतात, शेण असो, गोमूत्र असो, दूध, दही, तूप यांच्यापासून पंचगव्य तयार होत असतं. त्याला पण खूप महत्त्व मानलं जातं. तर आपण तेही इथे ठेवू शकतो. नंतर कोरफड असो, कुठल्याही वस्तू, आयुर्वेदिक ज्या वस्तू आहेत आपल्या, त्या आपण इथे ठेवू शकतात, अर्पण करू शकतात. तुळशी मातेचं पान असतं ते आपण अर्पण करायचं आहे इथे. या प्रकारे धन्वंतरी भगवानांची आपल्याला व्यवस्थित पूजा करायची आहे. आणि अजून एक सांगेल तुम्हाला, आपल्याला मंत्रस्तोत्र आता काय बोलायची ते सांगेल. इथे तुम्ही सोनं, पैसे असेल ते पण इथे ठेवून आपल्याला पूजा करू शकतो आपण, काही एक हरकत नाही, हे लक्षात घ्या. इथे दिवा आहे, दिव्याची पूजा आपण आधीच केलेली आहे, त्यांना फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपण पूजा करायची आहे, साधी आणि सिंपल. ही आपण धन्वंतरी भगवानांना मी जसं सांगितलं त्या प्रकारे. आता मंत्रस्तोत्र आपण त्या दिवशी काय बोलावे मी तुम्हाला सांगेल, की मंत्रस्तोत्र आपण त्या दिवशी विष्णू सहस्रनाम 1 वेळा बोलायचं आहे. बोलता आलं ठीक आहे, नाही बोलता आलं, खूप मोठं असतं, आपण फोनवरती लावलं तरीही चालेल, काही हरकत नाही. नंतर गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो आपल्याला बोलायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्या सगळ्याच सेवा येऊन जातात त्याच्यात. नंतर रामरक्षा जे आहे आपल्याला ते बोलायचं आहे. कालभैरव अष्टक जे असतं, कालभैरव अष्टक 1 वेळा बोलायचं आहे आपल्याला. आणि महामृत्युंजय मंत्र आपल्याला 1 माळ तरी बोलायची आहे. नाही 1 माळ बोलता आलं, निदान 11 वेळा तरी बोला. कालभैरव अष्टक 1 वेळाच बोलायचं आहे. आणि धन्वंतरी मंत्र जो मी मगाशी बोलली तो मी इथे फ्लॅश होईल, तुम्हाला तो टाकून देईल. मग तो धन्वंतरी मंत्र आपल्याला 1 माळ तरी बोलायचा आहे. नाही 1 माळ बोलता आला, निदान तुम्ही 11 वेळा बोला, 21 वेळा बोला किंवा 51 वेळा बोलू शकतात. अशा प्रकारे आपल्याला धन्वंतरी भगवानांची पूजा करायची, साधी आणि सोपी. आता थोडी माहिती आहे, मी तुम्हाला त्याविषयी सांगते. एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व निरोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावानेही ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते. तर अशा प्रकारे आपली माहिती होती धन्वंतरी भगवानांविषयी. त्याला जी धन्वंतरी भगवानांची सकाळी पूजा करू आपण, नंतर आपण रात्रभर ही पूजा मान्य ठेवू शकतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची आहे. धान्यांमध्ये टाकून जायचे, जिथल्या तिथल्या वस्तू टाकून द्यायच्या. जे धने असणार आहेत आपले
हे धने आपण आपल्या कुंड्या असतात बघा फुलांच्या, तिथे आपण धने पेरून दिले तरीही चालतील, थोडे थोडे आपण प्रसाद म्हणून घेतले अगदी तरीही चालतील, काही हरकत नाही. नंतर त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला यमदीपदान अशी पूजा करायची असते. धनत्रयोदशीच्या दिवशी ती पूजा कशी करायची, काय करायची, तो मी दुसरा व्हिडिओ बनवेल, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर अशी आपल्याला सगळ्यांनीही पूजा करायची आहे एवढंच सांगेल. आणि सगळ्यांनी मिळून धनत्रयोदशी साधी आणि सोपी आहे. त्या दिवशीच मी परत सांगेल तुम्हाला, सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील पूजेसाठी लागणाऱ्या, तर आपण त्या धनतेरसच्या दिवशीच आणायच्या आहेत बाजारातून, एवढं सांगेल. केसुनी छोटा झाडू असू द्या, नाहीतर आपला फोटो असू द्या, अशा गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत धनतेरसच्या दिवशी. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.